श्री स्वामी समर्थ श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज इथे तुम्हाला मी झटपट कैरीचं लोणचं बनवून दाखवणार आहे। अशा पद्धतीने हे बघा, खूप सुंदर असं पटकन खायला 2-4 दिवस चालतं हे लोणचं, काहीच होत नाही आणि अगदी 5 मिनिटात काही तुम्हाला करायची दुसरी गरज नाहीये। झटपट असं होतं हे लोणचं, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। झटपट असं कैरीचं लोणचं करण्यासाठी इथे 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत। हे बघा, अशा मीडियम साईजच्या खूप छान अशा ताज्या कैऱ्या आहेत। ह्या स्वच्छ धुवून साफ करून घेतलेल्या आहेत। याच्या आपल्याला मोठ्या मोठ्या फोडीचं लोणचं करायचं, खूप सुंदर असं आणि झटपट असं होतं, एकदम 5 मिनिटात होतं। आता हे कैऱ्या आपल्याला कट करून घ्यायच्या, मधली कोय काढून। हे बघा, इथे मी कैऱ्या अशा पद्धतीने लांब लांब अशा पातळ फोडी करून घेतलेल्या आहेत आणि याच्यामधली जी कोय छोटीशी असती ना, ती कोय काढून घेतलेली आहे आणि देठ समोरचा आणि पाठीमागलचं। आता एका भांड्यामध्ये कैरीच्या फोडी टाकून घेणार आहे। खूप सुंदर हे लोणचं लागतं आणि झटपट असं पटकन संपून जातं हे लोणचं, बघा खाऊन एकदा। आता याच्यावरती आपल्याला थोडंसं लाल तिखट, चवीप्रमाणे लाल तिखट टाकून घ्यायचं। हे असंच मिक्स करायचं नाही आपल्याला, हे असंच ठेवायचं आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। छोटा अर्धा चमचा हळद पावडर टाकायचे, चिमूटभर जिरे पावडर टाकायचे। काही वेगळं सामान लागत नाही याला। आता थोडासा याला आपण तडका देऊया। तडका पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवूया। तडक्यासाठी इथे मी छोटी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये छोटी एक पळी तेल टाकणार आहे। तेल छान गरम होऊ देऊया। थोडासा हिंग, तेल गरम झालेलं आहे। इथे एक छोटे 2 चमचे मोहरी टाकायचे, कमी गॅस। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे मोहरी टाकायचे, जिरं नाही। गॅस बंद करून घ्यायचा, थोडंसं हिंग टाकायचं, अख्ख्या लसण पाकळ्या टाकायचे आणि छान असं हे तेल थोडंसं थंड होऊ द्यायचे। आता हे थोडंसं कोमट तेल आहे, हे टाकून घेऊया तडका आणि मिक्स करून घेऊया छान। तेल टाकून मी हे लोणचं मिक्स करून घेतलेलं आहे छान पिके। बघा, कलर पण सुंदर आला आणि चव पण छान लागते। अशा पद्धतीचं झटपट लोणचं इथे तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड जरूर करा। धन्यवाद।